नमस्कार, मी रुपाली पाककलेमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की चकली किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे। भाजणीचं टेन्शन न घेता महिनाभर क्रिस्पी राहणारी कुरकुरीत चकली आज आपण पोह्यापासून तयार करणार आहोत। ही चकली तुम्ही कधीही आणि केव्हाही बनवू शकता। एकदा करा आणि महिनाभर खा। चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। चकलीसाठी इथे मी 3 वाटी पोहे घेतलेले आहेत। हे जाड पोहे आहेत। स्वच्छ आपल्याला एखाद्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे डाळव्या सुद्धा मी इथे 1 वाटी घेतलेला आहे। 3 वाटी पोहे आणि 1 वाटी डाळव्या घ्यायच्या आहेत। आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्हीही मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे आणि मैद्याच्या चाळणीने आपल्याला चाळून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्याला ह्याचं पीठ एकदम बारीक हवा आहे। पीठ बारीक केलं ना तर चकली आपली करताना तुटत नाही। तर इथे मी मिक्सरला एकदम बारीक फिरवून चाळून सुद्धा घेतलेलं आहे। तर आता आपल्याला 4 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे। लक्षात असू दे तुमच्या, आपण 3 वाटी पोहे घेतले होते, 1 वाटी डाळव्या घेतलेली आहेत आणि त्यानंतर 4 वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे। हे परफेक्ट प्रमाण आहे। या पद्धतीने तुम्ही जर केलात तर चकल्या तुमच्या क्रिस्पी आणि कुरकुरीतच होणार। आणि त्यानंतर इथे काही मसालेसुद्धा मी घेतलेले आहेत। तिखट मसाला, धना पावडर घेतलेली आहे, त्यानंतर जिरा पावडर घेतलेली आहे, सफेद तीळ घेतलेली आहेत, त्यानंतर ओवा घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर चकली जास्त तिखट हवी असेल ना तर एखादा चमचा तुम्ही जास्त घातला तरीही चालेल। सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये तुपाचं मोहन घालायचं आहे। तर इथे मी 6 चमचे तूप घेतलेलं आहे। म्हणजे ज्या वाटीने आपण सगळं साहित्य मोजलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला अर्धी वाटी तूप घालायचं आहे। सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुपाचं मोहन अगदी परफेक्ट असेल ना तर चकली आपली हमखास खुसखुशीतच होणार। त्यासाठी सगळं तूप आपल्याला पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। एकदम पिठाला चोळून आपल्याला लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कोमट पाणी घेऊन हे पीठ मळायचं आहे। एक लक्षात घ्या, आपल्याला कोमट पाणीच करायचं आहे। तुपाचं गरम मोहन आणि त्यानंतर कोमट पाणी, त्यामुळे चकलीला मस्त एकदम क्रिस्पीपणा येतो। आता आपल्याला पीठ मळताना थोडंसं घट्टसरच मळायचं आहे। पातळ पीठ अजिबात मळायचं नाही आहे। एकदम पण पातळ करायचं नाही, एकदमसुद्धा घट्ट मळायचं नाही आपल्याला, अगदी मीडियमच पाहिजे आपल्याला। तुम्ही बघू शकताय बघा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला चकलीच्या साच्यामध्ये घालून चकली आपल्याला लगेच करायला घ्यायची आहे। सुरुवातीला आपल्याला चकलीच्या साच्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पीठ घालायचं आहे आणि पीठ घालताना थोडंसं हातावर पुन्हा मळून घ्यायचं आहे। म्हणजे चकली आपली करताना तुटणार नाही। चकली जर खाण्याची इच्छा झाली तर आता दिवाळीची वाट कशाला बघायची, झटपट केव्हाही आपल्याला चकल्या करता येतील। अशा पद्धतीने तुम्ही केलेल्या चकल्या अगदी महिनाभरसुद्धा क्रिस्पी आणि कुरकुरीत राहतात। चकली पाडण्यासाठी इथे मी एखादा प्लेट घेतलेला आहे। ह्या प्लेटवर ते आपल्याला हे चकली अशी करून घ्यायची आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, तुम्हाला जशा चकल्या हवेत ना, जास्त मोठ्या हवे असतील किंवा बारीक हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही ह्या चकल्या करून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकताय बघा, चकली आपली इथेही कुठेही तुटत नाही आहे। आपण पीठ व्यवस्थित मळले, मोहन व्यवस्थित घातले, त्यामुळे चकली आपली मस्त एकदम परफेक्ट येते। आता आपल्याला हे असं जॉईन करून घ्यायचं आहे, म्हणजे चकली तेलात घातल्यावरती सुटणार नाही। टोक दाबून घेतलं ना चकली अजिबात आपली सुटत नाही तेलामध्ये। आता दुसरीसुद्धा आपण अशा पद्धतीने करून घेणार आहोत। बघा तुम्ही पाहू शकता। तर अशाच पद्धतीने मी या चकल्या सगळ्या करून घेणार आहे। तुम्ही एखाद्या पेपरवरती सुद्धा करू शकता किंवा मोठ्या एका परातीमध्ये सुद्धा तुम्ही चकल्या इथे करू शकता। म्हणजे एकदाच सगळ्या चकल्या तयार करून आपल्याला तळायला सुद्धा सोपं जाईल। तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे। तुम्ही ते बघू शकताय बघा, एक तुकडा घातलेला आहे मी याच्यामध्ये चकलीचा, तो पटकन असं वरती आला बघा, म्हणजे तेल आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता एक एक करून आपल्याला चकली तेलामध्ये सोडून घ्यायची आहे। तुम्हाला जर हाताने जमत नसतील तर आपण पलित्याने सुद्धा हे चकल्या अशा सोडून घेऊ शकतो। बघा, सुरुवातीला आपल्याला झारा लावायचा नाही आहे। चकली थोडीशी वर येऊ द्यायची आहे, त्यानंतरच आपल्याला झाऱ्याने ही पलटी करून घ्यायची आहे। चकल्या मीडियम गॅसवरती आपल्याला तळून घ्यायच्या आहे। छान दोन्ही साईडून आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत ह्या तळून घेणार आहोत, म्हणजेच आपल्या चकल्या छान महिनाभर खुसखुशीत आणि क्रिस्पी राहतील। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त आपल्या चकल्या इथे क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार झालेल्या आहेत। तर अशाच पद्धतीने या मी राहिलेल्या बाकीच्या चकल्यासुद्धा इथे करून घेणार आहे। या पोह्यांच्या चकल्या करण्यासाठी अजिबातही वेळ लागत नाही आणि तेलकटसुद्धा ह्या होत नाही। तुम्ही नक्की ट्राय करून बघा।
आवाजावरून तुमच्या लक्षात आलं असेल की चकली किती क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे। बिना भाजणीची पोह्यांची चकली। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाजूची बेल आयकॉन पण जरूर प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल। पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।